नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण आज पाहणार आहोत की अनिश आणि भैरवी यांच्या लग्नाचे काही विधी चालू असतात. चंदनराव आणि मीना दोघं जण भैरवीचं कन्यादान करतात. आता हे दोघं जण फार भावूक झालेले असतात. कन्यादान झाल्यानंतर चंदनराव अनिशला म्हणतात की अनिशराव, यापूर्वी जे काही झालं त्यात संस्कार नव्हता, पण अशोकरावांच्या हट्टाने आज तो संस्कार पूर्ण झाला. आज खऱ्या अर्थाने माझ्या लेकीचा हात मी तुमच्या हातात देतोय. मीना पण रडतच म्हणते की अनिशराव, माझ्या काळजाचा तुकडा नाही, माझा अख्खं काळीज देते मी तुम्हाला, तिची काळजी घ्या, तिला जपा. तर अनिश मोठ्याने म्हणतो की हो, आयुष्यभर जपेन, शब्द देतो. पुढे गुरुजी म्हणतात, चला आता कानपिळीचा विधी सुरू करूया, नवरी मुलीच्या भावाला बोलवा. असं म्हटल्यावरती आता सगळेजण 2 मिनिटं शांत होतात. मीना म्हणते की गुरुजी, तिला भाऊ नाहीये. तुषार म्हणतो की मी आहे ना. अनिश म्हणतो, हे तुषार, हे कधी ठरलं? तर तुषार म्हणतो, अरे आत्ताच ठरलं. तो भैरवीला विचारतो की भैरवी, तुला चालेल ना? भैरवी म्हणते, नो प्रॉब्लेम ब्रो. तुषार आता पुढे येतो अनिशचा कान पिळायला. राधाबाईंनी म्हणतात की तुषार, जरा हळू पिळ बर का माझ्या बाबूचा कान. तुषार म्हणतो, हो मी आता तेच म्हणणार होतो, आपण मित्र आहेत म्हणजे कान पिळणार नाही असं काही नाही, तू माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करायचा. असं म्हणत तुषार अनिशचा कान पिळतो. अनिश मोठ्याने म्हणतो, ऑफकोर्स. पुढे आता सप्तपदीला सुरुवात होते. खरी मजा तर आता इथे येते. राधाबाईंनी खरंच खूप कॉमेडीत, त्यांचा रोल कॅरेक्टर जरी निगेटिव्ह असलं तरी ऍक्टिंग मात्र कमाल आहे. आजचा भाग पाहून आणि यांची ऍक्टिंग पाहून मी खूप हसले. का ते चला पुढे सांगते. गुरुजी म्हणतात की माझगावकर, तुमच्या सुनेला आणि मुलाला सप्तपदी म्हणजे काय असतं ना ते समजावून सांगा. अशोक मामा म्हणतात की सप्तपदी म्हणजे 7 पावलं एकत्र चालणं. ही 7 पावलं म्हणजे 7 जन्म आहेत आणि यापुढे 7 जन्म तुम्ही सोबत राहा, सुखाने संसार करा. गुरुजी म्हणतात की चला आता करंगळी पकडा आणि सप्तपदीला सुरुवात करूया. पहिलं वचन, यापुढे तुझ्या साथीनं वाटचाल करील. तर इकडून राधाबाईंनी हळूच किशोरभाऊंना म्हणतात, सात कशी सुटेल ना ते मी पाहीन. गुरुजीकडून म्हणतात, चला दुसरं वचन, आता तुझं आणि माझं असं काहीच नसणारे, तुझं दुःख तेच माझं दुःख. तर इकडून राधाबाईंनी किशोरभाऊंना हळूच म्हणतात की उलट तुझ्यामुळं माझं दुःख आहे आणि मायामुळं तुझं दुःख आहे. पुढे आता गुरुजी म्हणतात की आता तिसरं वचन घेण्यापूर्वी इथून पुढची संपूर्ण धुरा ही वधू सांभाळते, त्यामुळं आता वधूने पुढे यायचं. आता भैरवी पुढे येते. गुरुजी भैरवीला म्हणतात की पै पाहुणे या सर्वांशी सुखानं वागायचं. इकडून राधाबाईंनी किशाभाऊंना हळूच म्हणतात, आणि या पै पाहुण्यांनी तुमचं घर लुबाडायचं. गुरुजी म्हणतात, आता हातात हात घ्या आणि चौथं वचन, दोघांनी कायम इथून पुढे एकमेकांशी खरं बोलायचं. इकडून राधाबाईंनी म्हणतात, आणि आम्ही खोटं बोलून भांडणं लावायची. इकडून आयुष म्हणतो की मी कायम तुझ्याशी खरं बोलेल. भैरवी पण म्हणते की हो मी पण. पुढे आता गुरुजी म्हणतात, आणि आता 5वं वचन, इथून पुढचा संसार काटकसरीने करायचा. तर इकडून ही कॉमेडी म्हणते की काटकसर केलेले पैसे आम्ही ढापायचे. गुरुजी म्हणतात 6वं वचन, वाद भांडणं टाळायची आणि समजा मतभेद झालेच वाढलेच तर ते पुढे अजिबात टोकापर्यंत न्यायचे नाहीत. राधाबाईंनी इकडून म्हणतात, मग आपण कसं राहायचं या घरामध्ये सांगा बरं, मतभेद तर वाढलेच पाहिजेत ना. गुरुजी म्हणतात, आता 7वं वचन, कितीही मोहाचे क्षण आले तरीही एकमेकाशी एकनिष्ठ राहायचं. भैरवी म्हणते, हो कितीही मोहाचे क्षण आले तरी पण मी एकनिष्ठ राहील. पुढे आता हे दोघं जण थोड्या मोठ्यांचे पाया पडतात. त्यानंतर आता भैरवीची पाठवणी सुरू होते. भैरवी आणि तिची आई हे दोघी जणी रडू लागतात. ईशान म्हणतो, अगं आजी रडतेस कशाला? भैरवी माऊ जिथे राहत होती ना तिकडेच जाणार आहे, आणि तिच्याबरोबर तर तिच्या माहेरची माणसं पण आहेत ना थोडी, मग कशाला रडतेस? मीना म्हणते, तुम्हाला आत्ता नाही कळणार बाळानो, तुम्ही जेव्हा एका मुलीचे आई बाप व्हाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. पुढे भैरवी तिच्या आईवडिलांना म्हणते की तुम्हा दोघांना माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे. अनिश खूप चांगला आहे आणि आमचे बाबा तर मला मुलगीच मानतात, पण मला तुम्ही दोघे पण हवे आहात प्लीज. असं म्हटल्यावरती आता इकडून राधाबाईंना वाटतं की ही आता तिच्या आईवडिलांना घेऊन माझगावकरांच्या घरात येते की काय. तर पुढे आता भैरवी म्हणते की तुम्ही असं आम्हाला सोडून कोकणात जाऊ नका, तुम्ही इथेच राहा मुंबईमध्ये. तर चंदनराव खुश होऊन म्हणतात की अगं तू अशोकरावांना आमचे बाबा म्हणालीस. अशोक मामा म्हणतात की हक्कच आहे तो तिचा, माझी मुलगीच आहे ती. मीना म्हणते, खरं आहे भाऊजी तुमचं, आम्ही जे करू शकलो नाही ना ते तुम्ही तिच्यासाठी केलं. खूप एकटी पडली होती हो आमची मुलगी, खूप त्रस्त झाली होती, पण आम्ही सतत तिच्या चुका काढत राहिलो, पल्लवीशी तिची तुलना करत राहिलो, त्यामुळंच तर ती अशी हट्टी आणि हिकोकर झाली आणि तुम्हाला धडा शिकवायला निघाली होती. चंदनराव म्हणतात, आणि हो त्यातूनच तिने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, पण तुम्ही तिला मात्र चांगला आधार दिला, मोठा आधार दिला, तुम्हीच तिला प्रेम दिलं, तुम्ही तिला विश्वास दिला. अशोक मामा म्हणतात, तिने पण या घराला घर पण दिलं आणि यापुढे ती देत राहील. तर चंदनराव म्हणतात की चला चुकून का होईना पण ती चांगल्या घरात गेली. अनिश म्हणतो की नाही बाबा, तुमची मुलगी कुठेही गेली नाहीये. तो अशोक मामाकडे बघतो आणि म्हणतो की मुलगा परत घरी आलाय.
आता हे ऐकून अशोक मामांना फार छान वाटतं. ईशान म्हणतो, मी तर माझ्या लग्नात असं अजिबात काही एक म्हणणार नाहीये, नाहीतर खरंच मला मुलीच्या घरी राहावं लागेल. असं म्हटल्यावरती सगळेजण हसायला लागतात. अशोक मामा म्हणतात, सगळं काही छान झालंय, आता व्रत सुद्धा पाळायला हवं. भैरवी म्हणते की म्हणजे? अशोक मामा म्हणतात की म्हणजे आज वटपौर्णिमा आहे, विसरलात का? आज दोघांनी मिळून वडाची पूजा करायची. तर अनिश म्हणतो, दोघांनी मिळून? अशोक मामा म्हणतात, मग काय झालं तर? अरे बायको जसं नवऱ्यासाठी प्रार्थना करते तसंच नवऱ्याने सुद्धा बायकोसाठी प्रार्थना करायला हवी. संसार दोघांचा आहे ना, मग व्रत पण दोघांनीच पाळायला पाहिजे. कारण तर इतक्या सगळेजण मोठ्याने ओरडतात की शिस्त म्हणजे शिस्त. अशोक मामा म्हणतात, हां हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर अनिश आणि भैरवी दोघ जण मिळून वडाची पूजा करतात. राधावहिनी सुद्धा वडाची पूजा करतात. अनिश भैरवी दोघ जण पुढे येतात, अशोक मामांच्या पाया पडतात. अशोक मामा भैरवीला आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती हो आणि दोघंही सुखाने संसार करा, आनंदाने संसार करा. तर इकडून राधावहिनी किशाभाऊंना म्हणतात की अखंड सौभाग्यवती हो म्हणे. अखंड सौभाग्यवती तर होईलच ती, पण संसार सुखाचा हा राधाचा फेरा आहे ना, भैरवीला फिरवेल गरागरा, असं म्हणून हसू लागतात. किशाभाऊ म्हणतात की आंबा खा आंबा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला भैरवीचा गृहप्रवेश पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अशोक मामा मुलांना सांगतात की तुम्ही आता इथून पुढे हॉलमध्ये झोपायचं. आणि तितक्या तिथे राधावहिनी येतात आणि अशोक मामांना म्हणतात, आणि भाऊजी आम्ही कुठं झोपायचं? अशोक मामा म्हणतात, तुम्ही महालात झोपायचं, तिथं चांगली भांडी बिंडी लावून ठेवलेली आहेत. तर किशाभाऊ खुश होऊन म्हणतात की कुठे कुठं, ह्या सोसायटीमध्येच का? अशोक मामा म्हणतात की हो, किचनमध्ये जाऊन झोपा. असं म्हटल्यावरती मुलं हसायला लागतात. तर दुसरीकडे आता आपल्याला भैरवी आणि अनिसचा रोमॅन्स सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.